2024 ची एक्झाम ज्यावेळेस कंबाईनची झाली, गट ब गट क ची असेल, तर दोन्हीमध्ये आपल्याला दिसलं की 60+ मार्क पाहिजेतच पाहिजेत. आणि हे जर 60+ मार्क घ्यायचे असतील तर कुठलाच विषय हलका पुलका सोडून चालणार नाही. आता पहिल्यासारखा कालावधी राहिला नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला अर्थशास्त्राचा असे काही टॉपिक सांगणार आहे की हे टॉपिक जर तुम्ही तोंडपाठ करून ठेवले तर येत्या कालावधीत जी गट ब ची एक्झाम होईल किंवा गट क ची एक्झाम होईल त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी हे फार मोठं फायद्याचं राहील. आता पैकीच्या पैकी नाही मिळू दे, आपण 13-14 तरी मिळलीच पाहिजेत एवढे चॅप्टर करून हा या लेक्चरच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे चॅप्टर तुम्हाला तोंडपाठ करण्याचं आहे, ह्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरा तिसरा पर्याय काही नाही. आता यामध्ये मी तुम्हाला जास्त लय फिरवणार नाही, घुमवणार नाही, डायरेक्ट चॅप्टर सांगतो. ते चॅप्टर लक्षात घ्या, लिहून घ्या. आणि तेच चॅप्टर जर तुम्हाला नीटनेटके पाहिजे असतील तर टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्रामवर सगळे चॅप्टर मी टाकतो. आता पहिला मुद्दा बघा. हे लक्षात घ्या की कंबाईनची ग्रुप बी सी ची 1499 ला या अर्थशास्त्राची बॅच आहे. आणि यामध्ये मी जे काय चॅप्टर सांगतोय किंवा जे काय आयोगाने चॅप्टर विचारलेले आहेत त्या चॅप्टरची एकदम बेसिक पासून PYQ पर्यंत इत्तंभू तयारी करून घेतलेली आहे. आणि गेल्या वेळेस सुद्धा ह्या बॅच मधून 13 क्वेश्चन्स आहे असे आयोगाच्या गट ब च्या एक्झामला होते. हे तुम्हाला पुराव्यानिशी मी टेलिग्रामला पण टाकून दिलेलं आहे, एकदा चेक करून घ्या. तर येणाऱ्या कालावधीत हे बॅच सुद्धा तुम्हाला फायद्याची ठरणार आहेच आहे. पुढचा विषय लक्षात घ्यायचा आहे की भारतीय अर्थव्यवस्था हा 15 प्रश्न विचारणारा आपला चॅप्टर आहे. महत्वाचा किती 15 प्रश्न 15 मार्काचा हा चॅप्टर आहे. यामध्ये आपण पाहतो की हे सरळ सरळ येतं 2023-24 नुसार आयोगाने याचे वेटेज दिलेलं आहे. आणि आता मुद्दा आहे की हे चॅप्टर तुम्हाला पाठ करायचे आहेत. हे चॅप्टर मी सांगतो, तुम्हाला दिसत नसतील तर लिहून घ्या. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे कृषी आणि उद्योग. का तर ह्या चॅप्टर मध्ये आपण पाहतो की आपण हिशेब 2020 पासून काढलेला आहे. 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 चा हिशेब इथं आपण मांडून ठेवलेला आहे. आता इथं या चॅप्टर वरती 2024 ला या ठिकाणी आपण पाहतो 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा महत्वाचा चॅप्टर आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये 1 ते 2 प्रश्न असतात. तो म्हणजे पंचवार्षिक योजना. कोणता आहे? पंचवार्षिक योजना करायचाच आहे. त्यानंतर सरकारच्या महत्वाच्या करंट अफेअरच्या ज्या काही योजना चालतात त्या आणि पाठीमागं दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलनासाठी आणलेल्या त्या योजना. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी चॅप्टर आला चाला त्यामध्ये योजना पण होऊन जातात, काय विषय नाही. त्याच्याबरोबर राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर आहे, हा चॅप्टर पण पाठ करायचा आहे. त्याच्याबरोबर चलनवाढ हा चॅप्टर आहेच आहे. त्याच्याबरोबर लोकसंख्या हा चॅप्टर आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेची तुम्हाला काही गरज नाही, प्रश्न याच्यावर विचारले जात नाहीत आणि विचारलाच तरी काही लय मोठा फरक पडत नाही. हा मॅटर इथं लक्षात घ्या. तदनंतर आपण पाहतो की भारताचं 1991चं LPG धोरण तुम्हाला पाठ करायचंय. तदनंतर आपण पाहतो भारताचा बँकिंग हाही मुद्दा पाठ करायचा आहे. आणि पुढचा आहे अर्थसंकल्प आणि भारताचा चालू व्यापार कोणाबरोबर किती चाललेला आहे. आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 11 चॅप्टर. 11 चॅप्टर तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत पाठ करून ठेवा. तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये दिसेल की यामधले 15 पैकी 13 ते 14 प्रश्न डायरेक्ट या चॅप्टर मधून आलेले आहेत. आणि अतिशय महत्वाचं आहे, हे महत्वाचा मुद्दा ध्यानात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आजपासून येणाऱ्या एक्झामला पहिल्यांदा हे चॅप्टर करा. उरलंच तर मग पुढे आंतरराष्ट्रीय संघटना करत बसा, उरलंच तर पुढे तुम्हाला सांगतो जमीन सुधारणा करत बसा. म्हणजे इतर आपण पाहतो मुद्दे तुम्हाला काय वाटत असतील ते मुद्दे तुम्ही करत राहा. बरोबर आहे ना. तुम्ही माणसाला हॅपीनेस इंडेक्स, ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स, अमक फलानं बिस्तानं, तर दारिद्र्य बेरोजगारी हे करताना
आपण शाश्वत विकास ज्याला म्हणतो तर शाश्वत विकासात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ह्यालाही ओव्हरव्ह्यू मध्ये घेणं गरजेचं असतं. हा चॅप्टर सांगितला म्हणजे तुम्ही दारिद्र्याची व्याख्या पाठ करचाल आणि 2-3 समिती पाठ करचाल तसा चॅप्टर अभ्यासायचा नसतो. चॅप्टर कसा अभ्यासायचा असतो, त्याच्यावर काय काय येतं आणि याच्यावर आपण एक सिरीज सुद्धा चरा करतोय PYQची, ते तुम्ही नीटनीटकी बघा. फक्त हे जे चॅप्टर सांगितलेत हे मुळापासून शेंड्यापर्यंत करा. मुळापासून शेंड्यापर्यंत कळतं का तुम्हाला? की समजा तुम्हाला पंचवार्षिक योजना सांगितलेत तर तुम्हाला वित्त आयोग आपलं हे नीती आयोग पण करावं लागेल, नियोजन आयोग करावं लागेल, राष्ट्रीय विकास परिषद करावं लागेल, इतिहास बघावा लागेल तुम्हाला नियोजनाचा. तुम्हाला डायरेक्ट पहिली योजना आणि दुसरी योजना असं बघून चालत नसतं. म्हणून मुळापासून शेंड्यापर्यंत चॅप्टर करायचं आहे. नेमकं चॅप्टर मध्ये काय काय अभ्यासायचं, कसं कसं अभ्यासायचं याविषयी तुम्हाला नक्की मोठा व्हिडिओ बनवेन मी अजून. फक्त चॅप्टर पुरता व्हिडिओ बनवलाय तेवढा तुम्ही लक्षात घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यावरचे करत राहा, तुम्हाला याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.